सध्या मे महिना सुरू झाला असून यामध्ये जे आहे ते उन्हाळा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी तापमान देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे। सध्या आपण करमाळा तालुक्यातील ऐतिहासिक असा हा जो मांगी तलाव आहे, या ठिकाणी जे आहे ते या मांगी तलावावरती आपण आहोत। या मांगी तलावाची जी पाणी क्षमता आहे ते जवळपास 1 TMC असून जे या मांगी तलावाचा जो सध्याचा पाणी साठा जो आहे तो 36% असून यामुळे जे आहे ते सध्या शेतकऱ्यांना देखील या तलावाच्या माध्यमातून पाणी सोडण्यात आलेले आहे। या मे महिन्याच्या मध्यात म्हणजे याच तलावामध्ये मागच्या वर्षी जवळपास जे आहे ते 40% पाणी साठा जो आहे तो उपलब्ध होता। म्हणजेच यंदा तब्बल 4% जो आहे तो हा पाणी साठा जो आहे तो कमी आहे। यामध्ये जशी उन्हाची तीव्रता वाढत आहे तसा हा साठा आणखी झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे। या तलावामधून जे आहे ते जवळपास 22 गावांना जो आहे तो फायदा होतोय। सध्या याच माध्यमातून पाहू शकतो की आपण या डाव्या कालव्यामधून जे आहे ते पाणी जे आहे ते पर सेकंद जे आहे ते 900 लिटर प्रमाणे जे आहे ते या डाव्या कालव्यातून जे आहे ते पाणी सुरू आहे। यामुळे जे आहे ते अजून देखील या मांगी तलावाचे पाणी पातळी जे आहे ते कमी होणार आहे। यामध्ये मांगी तलावामध्ये 3117 हेक्टर क्षेत्र हे जे आहे ते या मांगी तलावावरती अवलंबून आहे। यामध्ये 3117 हेक्टर क्षेत्र हे जे या मांगी लाभ क्षेत्राच्या तलावाच्या लाभ क्षेत्रामध्ये येत असून या तलावाचं जे आहे ते सध्या पाणी पातळी जे आहे ते कमी होताना देखील पाहायला मिळते। सध्या उन्हाचा देखील तडाखा मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं बाष्पीभवन देखील होऊन हे पाणी पातळी कमी होत असून मागच्या वर्षीपेक्षा 4% जी आहे ती ही पाणी पातळी कमी असल्यामुळं सध्या या भागातील शेतकऱ्यांमध्ये देखील याचं सध्या आपल्याला पाण्याचं जे आहे ते टंचाई भासत असून अजून देखील पावसाळा प्रतीक्षेत असून या तलावावरती जे आहे ते 22 गावांचं जे पाण्याचं क्षेत्र जे आहे ते अवलंबून असून याच क्षेत्रातील या पाणी पातळीवर या क्षेत्रातील शेतकरी सध्या अवलंबून असल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।